स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चाललो आहे एक्वेरियमसाठी फिश आणायला. म्हणजे गप्पी घेणार आहे, गप्पी नसल्या तर प्लांट्स घेणार आहे, एक्वेटिक विकत घेणार आहे आवडली. तर त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो माझे फिश टँकचा अपग्रेड. आपलं ह्याच्यात आहेत ह्यामध्ये एलिफंट हेअरचं फायटर फिश आहे, बेटा फिश. ह्यात फिमेल बेटा फिश आहे, ह्यात पण फिमेल बेटा फिश आहे. ह्यात लोडेड हे आहे गप्पी. आणि ह्यामध्ये पण प्राईस आहेत. आणि ह्यामध्ये आता आपण नवीन प्लांट्स लावणार आहे. हा पूर्ण टँक प्लांट्ससाठी. आणि हे आहेत आपले गणपती बाप्पा. अजून खूप काम आहे, तर चला जाऊया वाशीला. बस फायनली घेतलेले आहेत मासे. 1 डझन गप्पी घेतले, स्वस्तात दिले काकांनी म्हणून घेतले. परत हे प्लांट घेतले 20-20 रुपयाला कबुंबा दिले. महाग असतं ते, म्हणजे 80 आहेत, 20-20ला 2 दिले. म्हणून जरा एक्साइटमेंटमध्ये होतं म्हणून जास्त घेतले. आता काय कसे जास्त पैसे झाले. 300 रुपयाचा खर्च केला. विचार करून आलो तो 150च्या वरती खर्च करणार नाही, पण 300 केले. सोडा आता जाऊ आपले एक्वेटिक प्लांट्स. नंतर आपण प्लांट करू. आता सध्या टेम्परेचर ॲक्लिमेट करूया आणि नंतर जेव्हा फिश सोडू तेव्हा या प्लांट्सला अप्लाय करू. सध्या माझा हा तुटलेला आहे वरचा, आणि हा लावतो मी. आता आलेलो आहे घरी वाशीवरून. जे आपण फिश घेतले, प्लांटेड आपला एक्वेटिक प्लांट घेतले. अजून आता त्यांना टेम्परेचर ॲक्लिमेट करायला ठेवलं आहे. त्याच्यानंतर रिलीज करू आणि ते रिलीज करतानाचा व्हिडिओ पण दाखवू तुम्हाला. बनवून राहा अजून व्हिडिओमध्ये. तर आता मित्रांनो आपले फिश सोडणार आहे. टेम्परेचर पण ॲक्लिमेट झालेलं आहे. 15 मिनटं झाले ठेवले फिशला. सोडूया. बघा 1 डझन गप्पी फिश आणले. प्लांट पण स्वस्तात भेटले, म्हणजे 20 रुपयाला एक भेटलं. हे प्लांटची खासियत काय असते, त्यांना रूट नसतात. ते असे फ्लोट करून पण राहू शकतात, जसे का तुम्ही बघू शकता मी ठेवले. ते आता तरी पण आपण स्टँडमध्ये त्यांना लावणार आहे. पण त्यांचं कसं असतं, आपण कुठनं पण असे फांदी तोडतो झाडाची, त्याची कुठले पण साईडने तोडलं ना ते काढलं तरी उगतो. असं ते आहे, फंगी टाईप असं ते आहे. तर चला आता याने रिलीज करूया. तर आता आपण प्लांट्सला आता आपण हे करूया, याला क्लीन करूया जरासा. त्यानंतर अप्लाय करूया इथे. मित्रांनो आपण प्लांट अप्लाय करूया. हा आहे पहिलाच प्लांट. हा लॉंगर प्लांट आहे, मोठा आहे जरा. त्याला इथं लावूया. हे आपलं हायड्रिला. ह्याला जरा इथे लावूया. गोट्या चांगल्या नाही दिसत आहेत, ते काढूया.
सगळे काढायचं. नंतर हे झुंड बघा एकत्र राहत आहेत गप्पी फिश पूर्ण. ही अशी चांगली गोष्ट असते एकत्र फिश राहिले तर त्यांची ब्रीडिंग लवकर होते, पिल्ली पण भेटतात खूप सारी. बस सगळे एकत्रच राहतात फिश. पहिला हे गोट्या काढूया. आता बघा किती चांगलं दिसतंय. जरासं आपण ड्रिफ्ट रूट पण टाकूया जे काही इथंच ठेवलेत. ते असं लावूया जरा चांगलं दिसेल. याला जरा सँडच्या आतमध्ये काढायचं लागेल. बाकी आता झालेला आपला ड्रिफ्ट रूट सेट आणि आपले गप्पी फिशेस. आणि आता आपण हा टँक फिलहाल तर खालीच आहे. मी यात प्लांट जे काय होते ते लावणार होतो ते कॅन्सल केलं आहे बा. ऑक्सिजन मशीन वगैरे. ह्यात आपण रिलीज करू आपला मेल बेटा फिश जो की आहे. आपण मेल घेऊया आपला. हा कसा फ्रेंडली, जास्त घाबरत नाही. हातात आपोआप येईल. आणि बाकी तर ह्यातच ठेवेन. पण जेव्हा आपले गप्पी फिशचे जे फ्राईस होतील तेव्हा ह्याला परत त्याच जागेवर ठेवेन आणि ह्यात आपले गप्पी फिशचे फ्राईस ठेवू. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. खूप छोटा व्हिडिओ होता. ॲक्च्युली सडनली मी डिसाईड केलं ब्लॉग बनवायचा. कसा वाटला नक्कीच सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले गणपती बाप्पा.